ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। शहरामध्ये मंजूर झालेल्या निधीला स्थगिती देण्याचं काम नालायक शासनानं केलंय। आज त्याच शासनामध्ये सहभागी असलेले लोकप्रतिनिधी मात्र नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी देत आहेत। राहुरी नगर परिषदेमध्ये 4 वर्षांपासून प्रशासकाच्या माध्यमामधून सत्तेचा दुरुपयोग करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहराचा बट्ट्याबोळ केल्याची टीका माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि तनपुरे साखर कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली 26 सप्टेंबर रोजी सकाळी नगर परिषद कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी बोलताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेत की नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी नसल्यानं जनतेच्या समस्या वाढल्या आहेत। मी मंत्री असताना 1.5 ते 2 कोटींची अभ्यासिका, बसस्थानकासाठी निधी, घरकुलांचे प्रलंबित पैसे मंजूर केले, पण आज त्यांच्या कारभारामध्ये रस्त्याचे कामही वेळेवर होत नाही। निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावरती आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं तनपुरे यांनी म्हटलं। आंदोलनाच्या दरम्यान भाजप पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांवरती तनपुरे यांनी जोरदार टीका केली। तुम्हाला टेप घेऊन रस्ते मोजायला वेळ आहे, पण जनतेच्या प्रश्नांवरती तोडगा काढायला वेळ नाही का, असा सवाल त्यांनी कर्डिले यांना केला आहे। डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डवले हे म्हणालेत की तनपुरे कुटुंबावरती आरोप करण्याची कोणाचीही पात्रता नाही। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केल्यानं काही चूक नाही, उलट ठेकेदारी तुमच्या बागल बच्चांकडूनच चालते। शेतकरी व्यापारी संकटामध्ये आहेत, त्यावर तुम्ही काय उपाय केले, असा प्रश्न विजय डवले यांनी उपस्थित केला। तर हर्ष तनपुरे यावेळी म्हणालेत की नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारीच नाहीये, OS नाहीये, पाणीपुरवठा इंजिनियर नाहीये, नगर रचनाकार नाहीये, कचरा गाड्या निकामी झाल्या, डासांचे प्रमाण वाढलं आहे, रस्ते अपुरे आहेत, कर वसुली गोंधळलेली आहे, अशी बिकट अवस्था निर्माण का झाली याचं आत्मपरीक्षण व्हायला हवं, असं हर्ष तनपुरे यांनी म्हटलं। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, सूर्यकांत बुजाडी, ताराचंद तनपुरे, गजानन सातबाई, दीपक तनपुरे, अरुण ठोकळे तसेच नंदुभाऊ तनपुरे, संतोष आघाव, धनंजय मसे, संदीप राऊत, बाळासाहेब तनपुरे, इस्माईल सय्यद, राहू काका तनपुरे, नरेंद्र शिंदे, पांडुभाऊ उदावंत, निलेश जगधने, संदीप सोनवणे, अर्जुन बुराडे, संदीप राऊत, सचिन राऊत, अशोक आहेर, दशरथ पोपळगट, नरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर जगधने आदींसह शहरामधील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। रस्त्यांची मोठी चाळण झालेली आहे आणि नागरिकांच्या विविध समस्या मांडायच्या कुणाकडे हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण 2021 पासून या नगरपालिकेची निवडणूक झालेली नाही। या नगरपालिकेवर राज्य शासनाने नेमलेला प्रशासक हेच नगराध्यक्ष, हेच मुख्याधिकारी आणि तेच नगरसेवक असं म्हणून इथले जे मुख्याधिकारी आहेत ते इथला प्रशासक म्हणून कारभार बघतात। पण दुर्दैव असं या एवढ्या मोठ्या जिल्ह्यातल्या एवढ्या मोठ्या आणि महत्वाच्या नगरपालिकेला आज भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये पूर्ण वेळ मुख्याधिकारी देखील नाही। देवळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी 3 दिवस इकडं 2 दिवस इकडं असा अर्धा वेळ त्या ठिकाणी कारभार बघतात। दुर्दैवानं मुख्याधिकारी नसल्यावर त्यांचं काम हे OS म्हणून जे पद आहे, ऑफिस सुपरिटेंडेंट, ते OS न देखील इथल्या स्थानिक आमदारांनी काहीतरी दमबाजीची भाषा देऊन त्यांची बदली करून टाकली। मला हे वास्तविक कळत नाही, इथं जर मुख्याधिकारी नसेल तर उलट OS ची जबाबदारी असते लोकांची कामं करण्याची, पण मात्र आमदारांनी मुख्याधिकारी आणायचं सोडून हाय त्या OS ला देखील बदली करून टाकली।
म्हणजे मोठं दुर्दैव या शहराचं आहे. कुठलंही लक्ष या राज्य सरकारचं, इथल्या आमदारांचं या नगरपालिकेकडे नाही. आणि रस्त्यांची मोठी चाळणी झालेली आहे. काल परवा काहीतरी 50 लाखाच्या रस्त्याची भूमिपूजन केले. ते जे निधी होता तो रितसर पालिकेला हा मिळणाराच निधी होता. याच्यामध्ये काय आमदारांनी खूप प्रयत्न करून आणले अशातला कुठला भाग नाही. आणि त्यातही आपण जर बघितलं तर काही रस्त्यांची कामं ही जे भावी काही त्यांची माजी नगरसेवक आहेत त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची कामं आहेत. जो की रस्ता आधीच झाला होता, फक्त भूमिगत गटर योजनेमुळे थोडासा खड्डे पडले, ते भूमिगत गटर योजनेवाल्यांनी बुजून दिला असता तरी तिथं हा निधी खर्च करण्याची काय आवश्यकता नव्हती. नव्या पेठेतले रस्ते, मेन रस्ते एवढे खराब झालेले असताना इथले त्यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक हे स्वतःच्या घराकडे जाणारे रस्ते करण्यामध्ये मशगूल आहेत. नागरिकांचं यांना काही देणं गेलं नाही, प्रशासकाचं लक्ष नाही. वास्तविक पाहता प्रशासकाची त्यांचं काम होतं की नेमके गरजेचे रस्ते कुठले आहेत तिथं खडं काम करणं गरजेचं होतं. आणि अशा प्रकारे मोठं दुर्लक्ष पालिकेकडे झालेलं आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मी आमदार असताना, राज्यमंत्री असताना आमच्या सरकारच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आपण या नगरपालिकेमध्ये आणला. विशेषतः त्यावेळेसची परिस्थिती बघता वाड्या वस्त्यावरचे रस्ते खूप खराब झाले होते. त्यामुळे तनपुरेवाडी असेल, येवले आखाडा असेल, जोगेश्वरी आखाडा असेल, इकडे वराळे वस्ती असेल, या भागाकडे आपण रस्त्यांची कामं साठी मोठ्या प्रमाणावरती निधी द्यायचा प्रयत्न केला. त्याही निधीला ब्रेक आमचं सरकार गेल्यावरती या भाजपच्या सरकारनं स्थगिती लावली होती. तोही निधी आम्ही कसा बसा आणला आणि ती कामं पूर्ण केली. पण मात्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी या नगरपालिकेला प्राप्त नाही. आता निवडणुकीच्या तोंडावरती काय नौटंकी केली तर मला माहित नाही, पण असे 3 वर्ष भाजपच्या सरकारच्या काळामध्ये मोठं दुर्लक्ष या पालिकेकडे झालेलं बघायला मिळतं. म्हणून आज नागरिकांचा आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम केलं. मला खात्री आहे, माझ्या अपेक्षा आहे की एवढ्या मोठ्या मोर्चानंतर तरी सरकार दखल घेईल आणि या पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळेल. इथल्या राहिलेल्या रस्त्यांसाठी सरकार निधी देईल अशी अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो. आज राहुरी नगर परिषद या ठिकाणी राहुरी शहरातील सर्व संतप्त नागरिकांकडनं एक आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आज मोर्चा येणार असं म्हणूनच नाही, पण ही प्रत्येक शुक्रवारचीच परिस्थिती आहे की दुपारनंतर इथं अधिकारी सापडत. याकडे प्रशासनाचा अभाव, मुख्याधिकारी या ठिकाणी पूर्ण वेळ नाहीत, सगळ्यात मोठी राहुरीला दिलेली दुय्यमपणाची वागणूक आहे. मुख्याधिकारीच नाहीत, पण ओएस नाहीत, जेवढे पाहिजेत तेवढे नगर रचनाचे इंजिनियर्स आपल्या शहराला मिळत नाहीत. ही खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी गोष्ट आहे. आठवडे बाजारामध्ये चाललेला घोळ, शेतकऱ्यांचं आत्ताच पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एक आठवडे बाजाराचा दिवस असतो की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा जे माल घेऊन आलेले लोक असतात त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी थोडीफार आर्थिक या ठिकाणी सहकार्य होऊ शकतं. त्यातही आज या ठिकाणी कळालंय की आवाच्या सव्वा जे कोणी टेंडर ज्यांनी घेतला असेल त्यांच्याकडनं वसुली होते. ही खऱ्या अर्थानं रायवरीसाठी दुर्दैवी गोष्ट आहे. व्यापारी आज रस्ते नसल्यामुळं, चिखल असल्यामुळं व्यापारी सुद्धा या गोष्टीला त्रस्त आहेत. या 6 महिन्यात आपल्या वर्षभरातले सगळे मोठे सण या 6 महिन्यात असतात. सण आला की व्यापारी पेठ उजळून जायला पाहिजे, पण दुर्दैवानं राहुरीची व्यापारी पेठ आज थंड आहे. कारण प्रशासनाचा ढिसाळ कारभार, अत्यंत खड्डे असलेले रस्ते, पाणी पुरवठ्याचं असेल, इतर सर्व गोष्टी, साधी गोष्टी आहेत की लोकांना कर ज्यावेळेस लोक भरतात, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, ती कशा प्रकारे लावलेली आहे हे सुद्धा लोकांना कळत नाही. आणि जर खालच्या लोकांनी नाही सांगितलं आणि वरती वरिष्ठ अधिकाऱ्यांना यायला लागलं तर या ठिकाणी अधिकारी सुद्धा नाही. आठवड्यातून साधारण 1 ते 2 तास फक्त या ठिकाणी सीओ येतात, ज्यांच्याकडे या नगरपालिकेचा ऍडिशनल चार्ज आहे. आम्हाला सर्वांना मान्य आहे की त्यांना त्यांची नगरपालिका जिथं त्यांना पूर्ण वेळ दिलाय तिथं वेळ काढून त्यांना यायला लागतं. पण एवढीच या ठिकाणी मागणी आहे की किमान जे आज हालअपेष्टा सामान्य नागरिकांचे होते, कुठल्याही प्रश्नांचं उत्तर नाही, जे त्यांचा अधिकार आहे की ते प्रश्न विचारत त्याचं उत्तर द्यायला सुद्धा इथं अधिकारी नाही. एक फार मोठी राहुरीच्या दृष्टीने फार खेदाची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षांपासून ही नगरपालिका चांगल्या ह्याच्यामध्ये चालते, नागरिकांची तक्रार नाही, पण या 2-3 वर्षात प्रशासक आल्यापासून तक्रारींचा अक्षरशः डोंगर उभा राहिलाय. माझी एवढीच या निमित्तानं नागरिकांच्या वतीनं विनंती आहे की एक पूर्ण वेळ सीओ आणि जी मगाशी आपल्या माध्यमांना आम्ही सांगितलं की जे अधिकारी या ठिकाणी नाहीत किंवा जे आहेत त्यांना ऍडिशनल चार्ज आहे, तर पूर्ण वेळ असलेले आम्हाला अधिकारी या ठिकाणी मिळावेत.
जेणेकरून सामान्य नागरिकांना याचा काही फटका बसणार नाही. पुन्हा एकदा मी आपल्या मीडियाच्या वतीने एवढीच विनंती करतो की राहुरीला जी दुय्यम वागणूक दिली जाते ती यापुढे दिली जाऊ नये. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.